समाचार अब तक, सत्य का साहस। भारत देशातील लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लोकशाहीचे 4 स्तंभ संसद, न्यायपालिका, प्रशासन आणि मीडिया जबाबदार आहेत। आज संपूर्ण देशात ईव्हीएम विरोधात जनता रस्त्यावर उतरलेली आहे। ईव्हीएम हॅकिंग मुक्त आणि टेम्परिंग मुक्त नाही। ईव्हीएमने निवडणुकीचे निकाल बदलविले जाऊ शकतात। ह्याबाबत देशातील आणि विदेशातील तांत्रिक तज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय पुढाऱ्यांनी शिक्कामोर्तब केल्यावरही केंद्रीय चुनाव आयोग आणि सुप्रीम कोर्ट कोणताच न्याय करायला तयार नाही। याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या संविधान चौक येथे इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम फोरम तर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। फोरमचे प्रवक्ता विश्वास पाटील यांनी स्पष्ट केले आहे की ईव्हीएमचा लढा भारताचे दुसरे स्वातंत्र्य युद्ध आहे आणि आमचा लढा ईव्हीएम जाईस्तोवर सुरू राहील। आंदोलकांनी केंद्र चुनाव आयोग, देशाचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांना निवेदन पाठवून ईव्हीएम बॅन करून बॅलेट पेपरने सर्वच आगामी निवडणुका घेण्याची मागणी केलेली आहे। परंतु मागणीवर आतापर्यंत कुठलेच उत्तर आले नाही। त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असंच लढत राहू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। समाचार अब तक, ब्युरो रिपोर्ट, नागपूर।